मंडळींनो नमस्कार. माझं नाव आहे पंकज पिंपळे. माझ्या यूट्यूब चॅनल फ्रॉम इंदोरवरती आपलं स्वागत आहे. आज तारीख आहे 15 जुलै 2026 आणि मी चाललो आहे पंढरपूरची वारी करायला. खूप वर्षापासून मनात इच्छा होती, पण या वर्षी विठोबांनी मला आज्ञा दिली वारी करायकरता. तर विचार करतो की यावेळेस वारी करता निघावं. सध्याशी मी इंदोर एअरपोर्टवरती आहे आणि इथं 4 वाजताची फ्लाईट आहे माझी पुण्याची. सकाळचे 1:10 झाला आहे आणि मी कोरेगाव जंक्शनला येऊन गेलो आहे. इथं गोंदवलेला जायचं आहे. गोंदवले मी येऊन चुकलो आहे. आज तारीख आहे 16 जुलै 2026. मंदिरात पहिले प्रवेश करून, कारण रात्रभरची माझी झोप नाही आहे. हे मेन गेट आहे. इथं मला प्रवेश करायचा आतमध्ये. श्री तुकामाई भक्त निवास हा गोंदवलेमध्ये जे आहे, ह्याच्यात आमचा रूम नंबर 318 आहे. आणि हे पूर्ण मी तुम्हाला दाखवतो. हे पूर्ण गोंदवलीचा प्रिमायसेस आहे. आता सध्याशी मी मयूर सुपर मार्केटमध्ये आहे आणि इथं सीधा बनवला आहे. मी तुम्हाला दाखवतो बघा. मी ह्याच्यात काय काय येतं बाळा? लापशी येणार, ही लापशी आहे. अच्छा तांदूळ घेणार, अच्छा हरभरा डाळ घेणार, अच्छा. हे तांदूळ. अच्छा तूर डाळ घेणार, अच्छा अच्छा गुळ 1 किलो अच्छा अच्छा आणि तुपाचे छोटे लहान भाकर. अच्छा अच्छा. वा बेटा, खूप बढिया बेटा, छान. हे गोंदवलेकर महाराजांचं मंदिर आहे आणि ह्याच्या समोरच इथे हे भोसल्यांची स्पेशल मिसळ. तर इथे मी मिसळ पाव खातोय. ही वारी निघती आहे आता. हे कुठं कोणत्या गावाची हे पाहावं लागेल मला. आज 17 तारीख आहे आणि जी पालखी गोंदवलेहून पंढरपूरला जाणार आहे ती पूर्ण तयार करून दिली आहे. बघा मी तुम्हाला दाखवतो. किती छान पालखी बनवली बघा. हे पूर्ण महाराजांची पालखी आहे आणि उद्या सकाळी आम्ही इथं निघू गोंदवलेहून पंढरपूरकरिता. नमस्कार. आज 18 तारीख आहे, 18 जुलै आणि सध्याशी मी गोंदवले महाराजांचं जे मंदिर आहे त्याच्या गेटवरती आहे आणि सकाळी 8 वाजता इथं वारी चालू होणार आहे. तर आज आम्ही जाऊ वारीबरोबर म्हसवडपर्यंत. म्हसवडला जाताना काही वारकऱ्यांशी माझी भेट झाली आहे. हे आळंदीहून येऊन आले, तर मी तुम्हाला यांची अशी भेट करून देतो. नमस्कार सर. आपलं नाव सर? माझं नाव अनिल महाराज पंढरपूरकर. अच्छा, अनिल महाराज. हे 14 वर्षापासून म्हटलं वारकरी आहे आपण, आहे ना? अच्छा हां. आपलं नाव साहेब? विष्णू खानवी. विष्णू खानवी. पांडुरंग. अच्छा 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 अच्छा. ताई नमस्कार. नमस्कार ताई. ताई पण करतात हे बघा. ताई नमस्कार. नमस्कार साहेब. आपलं नाव साहेब? सूर्यकांत नक्षत्रे. सूर्यकांत. आपण कुठं ना? आळंदी. म्हणजे किती दिवसापासून निघाले आपण? बऱ्याच दिवसापासून. अच्छा 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 अच्छा. नमस्कार साहेब. नाव? मांगीला राठोड. अच्छा, मांगीला राठोड साहेब. मी आता इस वारीला जाताना, म्हसवडला जाताना रस्त्यात एक जागी गोंदवले गाव आहे आणि आपलं नाव? प्रभाकर पोळ. आणि ह्यांनी दूध मला पिलवलंय. सर्वांनाच वाटप, सर्वांना दुधाची व्यवस्था आहे छान इथे. तर आपलं खूप खूप आभार करतो मी, है ना. आणि हे जे आपण सेवा करताय खरोखर म्हणजे विठ्ठल पाहून राहिल्यावर आमच्या महाराजांची. खरं बोलला आपण, खरं बोलला. जेऊरची पालखी आहे. प्रेम कळा ज्ञानमुद्रा जे सद्गुरू दिलेले नाम आहे ना, ते आपल्याला पूर्ण पुरता. ही विसापूरची वारी आहे बघा. तुम्ही पाहू शकता याच्यावर लिहिलेलं आहे विसापूर. नमस्कार दादा. ही विसापूरची वारी आहे बघा. किती छान सजवली आहे वारीला. बस विसापूर ते श्री क्षेत्र पंढरपूर. हे बघा
वा वा, जीवनाचा खरा अर्थ काय तो वारीमध्ये आल्यानंतर समजतो देवा. हे सेवागिरी महाराज शेगावची पालखी आहे बघा. दाखवतो पूर्ण पालखी. वारी बरोबर चालता चालता अर्धा रस्ता पूर्ण करून घेतला आहे आणि आता मी आकणी म्हणून एक गाव आहे इथे आहे. इथे वारी बरोबर तुम्हाला जागी दूध मिळतं, जेवायचं मिळतं, सगळं काही म्हणजे सगळी तुम्हाला काही बरोबर आणायची इथे जरूरत नाही आहे. तर आता इथं पुढेचा प्रवास चालू करूया. मंडळी नमस्कार. म्हसवड 8 किलोमीटर दूर आहे. हे टोटल 16 किलोमीटर चालून चुकलो आहे. आणि आत्ता सिद्धेशी मी आपलं केशर पॅलेसला झालो आहे इथे जेवायला. मंडळी नमस्कार. हॉटेल केशर पॅलेसमध्ये हे मी भाकरी आणि पिठलं मागवलं आहे. बिलकुल पातळ बेसन बनवून दिलं आहे त्यांनी आणि हे खाल्ल्यानंतर मी मसवडकरता प्रोसीड होऊन जाईन. मंडळींना नमस्कार. आज 19 तारीख आहे आणि मी आता सध्याशी म्हसवडमध्ये आहे आणि जिथे मी थांबलो होतो तुम्हाला ती जागा दाखवून देतो मी. हॉटेल तुलसी लॉज होतं छोटंसं. हे बघा, हे हॉटेल तुलसी आहे, छोटंसं लॉज आहे आणि इथे मी थांबलो होतो. माझ्याकडनं 500 रुपये घेतले यांनी बेडचे आणि आता मी इथं निघतोय पिलीव करता. हे बघा, एक वारी अजून निघतीये. त्यांना पाण्याच्या बाटल्या वगैरे देऊन राहिले ते. वा, ही आमची वारी आहे आणि आता सध्याशी मी पेलीव करता जातोय. ही वाकीव आहे. काही वारकरी पुढे चालले, काही मागे चालले. कोणती दिंडी आपली दादा? नाही, गोंदवले महाराजांची. मी पण त्याच्यातच आहे. पण ही कोणत्या वर्षी दिंडी तुमची? 16 नंबर. अच्छा, किती वर्ष झालं करता? जवळजवळ झाली की 10-15 वर्ष. 15 वर्ष झाले दादांना. बघा दादा नमस्कार. जशी कृपा, बिलकुल जशी महाराजांची कृपा. पेलीव 17 किलोमीटर आहे. आपण पाहू शकता. 21 किलोमीटर होतं. 4 किलोमीटर चालून घेतलं. आता 17 किलोमीटर आहे पेलीव. आमच्या वारीचे लोक काही पुढे चालले, काही मागे पण येत होते. माझ्याबरोबर परभणीचे एक गृहस्थ आहे आणि आपलं नाव काय सर? श्रीराम व्यंकटराव जोशी. श्रीराम व्यंकटराव जोशी आणि यांच्या आई पण बरोबर आहे आणि यांनी 5दा नर्मदा परिक्रमा केलाय. म्हणजे विचार करा. हो, 4 धाम पायी. म्हणजे मी तर आता पहिल्यांदाच करायचा प्रयत्न करतोय आणि आईंनी जे आहे 4 धाम आणि आता व्हीलचेअर वरती आहे. तर मी आपल्याला त्यांच्याशी पण भेट करून देतो. आई बघा, ही आई आहेत आणि नर्मदा परिक्रमा आईंचा जे आहे 5दा करून चुकल्या आई. वा वा, आता दुर्देव जे आहे ते क्रॉस केलंय मी आणि पिलीव इथं 11 किलोमीटर अजून आहे. रस्त्यात मुलांनी मला गंध वगैरे लावला
मंडळींना नमस्कार. पिलीव 1 किलोमीटर दूर आहे, पण पिलीवमध्ये थांबायची काही सोय नाही आहे. तर म्हणून 1 किलोमीटर पहिले एक रॉयल लॉज मला भेटलं आहे. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, तर मी इथे एक रूम घेतली आहे आणि आजची रात्र इथे काढणार आहे आणि उद्या इथं निघेल. ही गोंदवले महाराजांची पालखी आहे बघा. गोंदवले महाराजांची पालखी. मंडळींना नमस्कार. सकाळचे 5:45 वाजले आणि मी आता सध्याशी पिलीवमध्ये इथं निघतो आहे. मी भालवणी करता. इथं 20 किलोमीटर आहे. जितक्या लवकर मी पोहोचून जाईन. आज तारीख आहे 20 आणि मी चाललो आहे पिलीव ते भालवणी. एक छोट्याशा जुन्या गाण्याच्या 2 पंक्ती मला आठवण येतात आहे. ओह रे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में, कोई जाने ना. ओह रे ताल मिले नदी के जल में. मंडळी नमस्कार. आता मी पिलीवमध्ये आणि सकाळचे 7 वाजले आहे आणि 7 पण नाही बल्कि 7:30 समजा तुम्ही. आणि इथे सृष्टी स्नॅक सेंटरमध्ये मी उपमा घेतला आहे आणि तो उपमा तुम्ही पहा. इतका टेस्टी उपमा आहे हा. हा उपमा खाऊन मी प्रोसीड होऊन जाईन टुवर्ड्स पंढरपूर. पिलीव ते भालवणीपर्यंत चाललो आहे. हे बघा, हे मंडळींना रस्त्यात मी एका जागी रुकलो आहे. तर तुम्हाला दाखवून जातो आहे. हे हॉटेल माऊली नाश्ता सेंटर. आणि या ताई जे आहे माझ्याकरता वडापाव बनवतात. हे बघा, आपण गरमागरम वडापाव खाऊन. ताई चटणी याची असती ना, शेंगदाण्याची? पाव चटणी कोणाची असती? चटणी ही जी, अच्छा 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 अच्छा, पावाची चटणी असती. खाऊन आणि मी निघून जाईन पुढे. बघा, ताईंनी वडापाव दिलाय आणि हे खाऊन आणि मी प्रोसीड होऊन जाईल. नमस्कार. भालवणी 10 किलोमीटर आहे आणि पिलीव जे आहे ते 7 किलोमीटर आहे. तर आत्ता वाजले सकाळचे 10. मला असं वाटतं 12, 12:30, 1 वाजता मी भालवणीला पोचून जाईल. धन्यवाद. हे मी माझं चेकअप करतो आहे तांदूवाडीला आणि खूप छान व्यवस्था आहे वारकरिंग करता आहे लोकांची, गव्हर्नमेंटची. माझा BP मी चेक करत आहे. भालवणीला मी पोचून चुकलो आहे आणि इथे पण फक्त एकच लॉज आहे, सुयोग लॉज. आपण पाहता इथे है ना. तर हे लॉज आहे. मला दाखवतो बघा, हे समोर लॉज आहे. आता इथे मी राहण्याकरता रूम पाहतोय आणि आज रात्र जी आहे ती इथे काढून उद्या इथं पंढरपूरकरता प्रस्थान करीन. मंडळींना नमस्कार. आज 21 तारीख आहे आणि आता सध्याची सकाळचे 5:45 वाजले. मी भालवणीहून निघून गेलो आहे आणि आता मी जातोय पंढरपूर. तर आज पंढरपूरचे माझे दर्शन होऊन जातील आणि दर्शन करून मी प्रोसीड होऊन जाईन टुवर्ड्स इंदोर.
भालवणी, लेफ्टमध्ये पंढरपूर सीधं आहे. मला सीधं जायचं आहे. आता सध्याशी मी भालवणी ते पंढरपूरला जातो आहे आणि रस्त्यात एक डाळिंब्याचा बगीचा भेटला. तुम्हाला मी डाळिंबे दाखवतो, तुम्ही पहा. इतके डाळिंबे लागलेले सगळ्या दूर. आणि इथं ना पंढरपूर आहे 12 किलोमीटर. ही जी जागा तुम्ही पाहताय इथे जितक्या पालख्या येतील आज त्या इथे थांबणार आहे आणि मग 25 तारखेला इथं ते पंढरपूर करता प्रस्थान करतील. आणि वाखरी येऊन चुकलं आहे आणि या वाखरीच्या कॉर्नरवरती बघा मी आहे एक रस्ता. इथं ना या गेटने एंटर करेन मी आतमध्ये. आपण पाहू शकता आषाढी वारी 2026. इथं मी आतमध्ये प्रवेश करतोय. आत्ता मी ज्या जागी आहे पंढरपूरमध्ये ह्याला कॉलेज चौक म्हणतात. आणि हे बघा तुम्हाला इथे दिसतंय विठ्ठल रुक्मिणी मंदिर करता मला सीधं जायचं आहे. हे बघा इथे मला सीधं जायचं आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर करता. तर मी सीधे जातो. हुतात्मा चौक हे शिवाजी महाराजांची मूर्ती बघायचं आहे. आणि बस इथं ना मंदिरचा रस्ता 2 मिनिटाचा आहे. हे पश्चिम द्वार आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरचं. हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. आणि तुम्हाला मी सांगतो इथे जर कधी तुम्हाला आत्ता मी ज्या परिस्थितीमध्ये आहे जर काही तुम्हाला चरणी दर्शन करायचं असतील तर इथं 16 तास लागतात. 16 तासाची लाईन आहे. मी पायी दर्शन केले 1.5 घंट्यात मला लागले. मूक दर्शनमध्ये करीब 3.5-4 घंटे लागतील. तर ही आता परिस्थिती आहे. तर भक्तांनो माझा व्हिडिओ मी इथे समाप्त करतोय. जर कधी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. नमस्कार.